नाही, सासर माहेरवरती इलेक्शन येऊन थांबलेली आहे. परंतु सांगायला अभिमान वाटतो की माझं आणि सुनेत्राताईंचं हे भाची आणि आत्याचं नातं आहे. केवळ सुनेत्राताईंना नसून हे मतदान आपल्या राष्ट्रसेवेसाठी, आपल्या देश सेवेसाठी, आपल्या मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आणि भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या प्रत्येकाचं एक एक मत हे महत्वाचं आहे. कारण की मोदी साहेब हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारच आहेत. परंतु प्रत्येकाने महायुतीला मतदान करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आज सांगायला आता पण आपण पाहत होतो की लोकसभेची इलेक्शन होती. आता जर उपस्थित सर्वांचं पाहिलं तर जास्तीत जास्त संख्या माझ्या महिला बहिणींची आहे. त्यामुळे आता आपल्या ह्या सुनबाई ना नाही आता कसं नाही, सासर माहेरवरती इलेक्शन येऊन थांबलेली आहे. परंतु सांगायला अभिमान वाटतो की माझं आणि सुनेत्राताईंचं हे भाची आणि आत्याचं नातं आहे. आमचं लग्न देखील आत्यांनी ठरवलेलं होतं. त्यामुळं माहेरचा प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी अधिकाधिक माझा अधिकार आहे की आपलं माहेरचा उमेदवार कोणतरी या इलेक्शनला सामोरे जात आहे. त्यामुळे माहेरवरून देखील ताकद देण्यासाठी मी या ठिकाणी आत्यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहे. आणि आता सांगायचं झालं तर आपले धनंजय भाऊ जे आहेत आत्या, तर आमचं नातं म्हणजे राहुल दादांच्या मावशींचे जावई प्रत्येकाने. आणि अजून सांगू इच्छिते की तिन्ही जावई आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातच आहे. एक खडक असलेला आहे, मावशींचं जे सासर आहे ते भिगवण आहे, एक आमच्या यवतला आहे. त्यामुळे तिन्ही जावयांनी आत्यांना केंद्रीय मंत्री करायचं ठरवलेलंच आहे. आणि निश्चितच जावयांनी जर ठरवलं तर काय करू शकतो हे जावई प्रत्येक जण दाखवणार आहे. त्यामुळे आत्यांना देखील मी या ठिकाणी जाऊन तसेच सुनीच्या वतीने देखील अशी पूर्ण विश्वास देते की निश्चितच जास्तीत जास्त लीड आपण सर्वजण आत्यांना देणार आहोत. आणि घड्याळ चिन्ह जे आहे ते ईव्हीएम मशीनवरती 2 नंबरला आहे. प्रत्येकाने हे चिन्ह आपले जेवढे या मतदारसंघात नातेवाईक असतील प्रत्येकाला पोहोचवायचं आहे. दिवस कमी आहेत, परंतु जर प्रत्येकाने जर ही जबाबदारी घेतली तर अवघड असं काही नाही. आणि हा बारामतीचा इतिहास निश्चितच घडणार आहे. परंतु इतिहासाचे फक्त साक्षीदार होण्यापेक्षा इतिहासाचे ह्या शिलेदार व्हा अशी मी सर्वांना आवाहन करते, विनंती करते आणि आपल्या शब्दांना विराम देते. जय हिंद, जय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.